गाईज आज आपण डिस्कस करतो इथर. इथर हा अल्कोहोल फिनॉल हा ना, अल्कोहोल फिनॉल आणि इथर हा टॉपिकचं नावच आहे. थर्ड पार्ट आहे इथर हा ना. इथर म्हणजे काय रे बाबांनो, इथर म्हणजे फंक्शनल ग्रुप काय असतो त्याचा ROR असतो. काय असतो? ROR असतो, बरोबर ना. म्हणजेच काय, याचं एक्झाम्पल जर म्हणायचं असेल तर CH3OCH3 म्हणजे दोन कार्बनमध्ये कोण असतो? एक ऑक्सिजन असतो. दोन कार्बनमध्ये कोण असतो? एक ऑक्सिजन असतो. आता इथरचे दोन क्लासिफिकेशन्स आहेत मुलांनो हा ना. इथरचे हा R सेम पण असू शकतो और हा फॉर्म्युला कसा असू शकतो? ROR' पण असू शकतो. म्हणजे हे दोन्ही पण सेम पण असू शकतात आणि हे दोन्ही पण कसे असू शकतात? डिफरंट पण असू शकतात. पॉईंट क्लिअर आहे गाईज. त्यानंतर इकडे लक्ष द्या, त्यानंतर इकडे लक्ष द्या हा ना. त्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ इथर गाईज हा ना. पहिला पॉइंट आहे क्लासिफिकेशन ऑफ इथर. क्लासिफिकेशन ऑफ इथर हा पहिला पॉइंट आहे. लक्षात घ्या, क्लासिफिकेशन ऑफ इथर मध्ये काय होतं ते बघा. याचे दोन प्रकार आहेत बाबांनो. एक आहे सिंपल इथर गाईज, एक आहे सिंपल इथर आणि दुसरा जो आहे तो आहे असं म्हणायचं का, नॉट सिंपल है ना, क्रॉस इथर. और ह्याला म्हणूयात क्रॉस म्हणण्यापेक्षा मिक्स्ड इथर म्हणूयात. काय म्हणूयात? मिक्स्ड इथर म्हणूयात हा ना. गाईज सिंपल इथरचं दुसरं नाव आहे सिमेट्रिकल इथर. कोणतं नाव आहे? सिमेट्रिकल इथर. आणि याचं काय असेल? असिमेट्रिकल म्हणायचं का अनसिमेट्रिकल म्हणायचं? असिमेट्रिकल म्हणा है ना. असिमेट्रिकल. आता सिमेट्रिकल म्हणजे काय रे बाबांनो? सिमेट्रिकल म्हणजे काय? ROR म्हणजे दोन्ही ओच्या दोन्ही साईडला सेम ग्रुप असतील. याचं एक्झाम्पल झालं तर काय असेल? CH3OCH3 गाईज. हा त्याचं कशाचं एक्झाम्पल आहे? सिमेट्रिकलचं एक्झाम्पल आहे. एक्झाम्पल नंबर 1 झालं. इथं असं पण करता येईल C2H5OC2H5 म्हणजे ओच्या अक्रॉस दोन्ही पण कसे सारखे बॉन्ड आहेत गाईज. दोन्ही पण कसे आहेत? सारखे बॉन्ड आहेत. सो इट इज अ कम अंडर द कॅटेगरी ऑफ व्हॉट? सिंपल इथर. हा सिंपल इथर आहे. दोन्ही सारखे ग्रुप असतात आणि सिमेट्रिकल असतो. आणि असिमेट्रिकल मध्ये काय असेल? ROR' म्हणजेच काय असेल? CH3OC2H5 असं असेल. अजून खूप सारे एक्झाम्पल आपण घेऊ शकतो. हे काय त्याचं क्लासिफिकेशन ऑफ व्हॉट गाईज? क्लासिफिकेशन ऑफ इथर आहे. क्लिअर आहे? काय अडचण याच्यामध्ये? येस नो. पुढं जायचं का? आता ह्याच्यामध्ये गाईज, ह्याच्यामध्ये हा इंट्रोडक्शन पार्ट आहे फक्त है ना. ह्याच्यामध्ये इम्पॉर्टंट पार्ट आहे आयुपॅक नॉमेनक्लेचर गाईज. द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इज व्हॉट? आयुपॅक नॉमेनक्लेचर ऑफ व्हॉट? इथर गाईज. आयुपॅक बघायचं आपल्याला इथरचं. आयुपॅक ऑफ इथर. लक्षात घ्या, आयुपॅक नॉमेनक्लेचर मध्ये खूप मजेदार गोष्टी आहेत इथरमध्ये है ना. खूप मजेदार गोष्टी आहेत. कोणकोणते ते बघा. लक्षात घ्या गाईज, ह्यालाच आपण काय म्हणतो? अल्कॉक्सी अल्केन म्हणतो आपण. याला काय म्हणतो? अल्कॉक्सी अल्केन म्हणतो गाईज. लक्षात घ्या, अल्कॉक्सी अल्केन म्हणतो आपण. अल्कॉक्सी अल्केन मीन्स व्हॉट गाईज? जर आपल्याकडे ROR असेल तर हा जो पार्ट आहे ना गाईज, लक्षात घ्या कोणता पार्ट आहे हा? OR ला काय म्हणतात रे? OR इज कॉल्ड एज अल्कॉक्सी. काय म्हणतात? अल्कॉक्सी. अल्कॉक्सी म्हणजेच काय बाबांनो? OR. आता अल्कॉक्सी म्हणजे कोण कोण असू शकतात? अल्कॉक्सीचे एक्झाम्पल्स बघा मुलांनो. OCH3 असू शकतो. OCH3 ला काय म्हणायचं? मिथॉक्सी म्हणायचं. काय म्हणायचं? मिथॉक्सी म्हणायचं. आता इथं असं असेल OC2H5 असेल, ह्याला काय म्हणायचं? इथॉक्सी म्हणायचं. लक्षात आलं का? हे काय झालंय कळलं का तुम्हाला? आता ह्याचे एक्झाम्पल्स घेऊयात आपण. एक्झाम्पलनं आपण काय करूयात? प्रोसीड करूयात हा ना. तर फॉर एक्झाम्पल पहिले एक्झाम्पल गाईज. फॉर एक्झाम्पल पहिले एक्झाम्पल. वा हा ना. इकडे लक्ष द्या, हा कंपाऊंड आहे. सिंपल पासून सुरुवात करूयात.
CH3OCH3 गाईज आयुपॅक नेम काय असेल. ह्याचे दोन नाव आहे, ते कॉमन नेम बघायचं आणि आपल्याला दुसरं कोणतं बघायचं आहे, आयुपॅक बघायचं आहे. लक्षात घ्या अल्केन. आता हिच्यामध्ये एक्सप्लेनेशन देतो तुम्हाला, थोडंसं थांबा. एकदम स्लोली एकदम व्यवस्थितपणे ते तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो आयुपॅक नॉमेनक्लेचर, आणि तुम्ही लाईफमध्ये कधी विसरणार नाही. फक्त काय करा, व्यवस्थितपणे बघत राहा, ऐकत राहा. बरोबर ना. ते एकदम मराठीमध्ये कडक पद्धतीने सांगतो मी तुम्हाला. हा आहे गाईज, हा पार्ट कोणता आहे, अल्कॉक्सी पार्ट आहे. अल्कॉक्सी पार्ट कधी पण साईजनं कसं घ्यायचा, साईजनं स्मॉल असला पाहिजे. अल्केन पार्ट हा साईजनं म्हणजे नंबर ऑफ कार्बन इथं काय पाहिजे, हा म्हणजे साईजनं कसा असला पाहिजे, हा लार्ज असला पाहिजे. लक्षात घ्या, एवढं मात्र लक्ष ठेवा. म्हणजे कोणाला अल्कॉक्सी पकडायचं आणि कोणाला अल्केन पकडायचं, हा तुमचा पार्ट म्हणजे कळायला पाहिजे तुम्हाला. बरोबर ना. आता हे सिमेट्रिकलमध्ये काही प्रॉब्लेम नसतो, कुणाला पण अल्कॉक्सी पकडा, कुणाला पण अल्केन पकडा. बरोबर ना. प्रॉब्लेम कुठे असतो, असिमेट्रिकलमध्ये असतो. लक्षात आलं का गाईस. आता हा कसा असेल, हा सिमेट्रिकल आहे, कुणाला पण पकडा. अल्कॉक्सिक पार्ट काय असेल याच्यामध्ये, मिथॉक्सी असेल गाईस. अल्कॉक्सी पार्ट काय असेल, मिथॉक्सी. म्हणजे हा अल्कॉक्सी झाला ना. मिथॉक्सी एक कार्बनचा कोण आहे, अल्केन आहे, मिथॉक्सी मिथेन गाईस. मिथॉक्सी मिथेन इज अ आयुपॅक नेम ऑफ दिस व्हॉट. हा ह्याचं कॉमन नेम काय असेल रे बाबा, व्हॉट इज द कॉमन नेम ऑफ दिस फेलो गाईस, डायमिथाइल इथर. काय म्हणायचं याला, डायमिथाइल इथर. एकदम बेसिक लेक्चर आहे आजचं, हा ना. इथर हा प्रचंड महत्वाचा पार्ट आहे, आपण जनरली करत नाही, एक्झाममध्ये हेच टपकतो. क्लिअर आहे. ह्याचं नाव काय आहे, मिथॉक्सी डायमिथाइल इथर. डायमिथाइल इथर और मिथॉक्सी मिथेन इज अ आयुपॅक नेम ऑफ दिस फेलो अँड कॉमन नेम ऑफ दिस फेलो. पॉईंट क्लिअर आहे. पुढे जायचं का. पुढे जात असताना गाईस दुसरं एक्झाम्पल आपण चर्चा करूयात, है ना. विल डिस्कस द अनदर एक्झाम्पल. दॅट एक्झाम्पल इज व्हॉट, CH3 CH2O CH3. हा सिमेट्रिकल का असिमेट्रिकल आहे, असिमेट्रिकल आहे. असिमेट्रिकल पार्टमध्ये अल्कॉक्सी पार्ट काय पकडायचं आपल्याला याच्यामध्ये, अल्कॉक्सी पार्ट म्हणजे एवढ्याला अल्कॉक्सी पकडायचं गाईस. दिस इज अल्कॉक्सी पार्ट. अल्कॉक्सी पार्ट, अल्कॉक्सी पार्ट का आहे इथं, मिथॉक्सी आहे गाईस. का आहे, मिथॉक्सी आहे. हा एवढा पार्ट का आहे, अल्केन पार्ट आहे गाईस. का आहे, अल्केन पार्ट आहे. पॉइंट क्लिअर आहे. येस नो. म्हणजेच काय आहे, अल्केन किती कार्बनचा आहे, 2 कार्बनचा आहे, 1 2. बरोबर. म्हणजेच का असेल, तो इथेन असेल. दोघांचं मिक्सचर करा. अल्कॉक्सी अल्केन म्हणजे ह्याला पहिल्या सुरू लिहायचं. याचा आयुपॅक नेम काय असेल, मिथॉक्सी मिथॉक्सी इथेन असेल ना गाईस. मिथॉक्सी इथेन इज आयुपॅक नेम ऑफ दिस फेलो. हा तेच सांगितलं ना, लॉंग चेन अल्केनला पकडायचं रवी. लक्षात आलं का, हे रूलच आहे त्याचा. इथं असं नाही करायचं की बाबा इथं इथॉक्सी मिथेन नाही पकडायचं. इथं लॉंग चेन कुणाला पकडायचं, अल्केनला पकडायचं. पॅरेंटल चेन कुणाला पकडायचं, अल्केनला पकडायचं. क्लिअर आहे. आता याचं कॉमन नेम काय असेल गाईस, कॉमन नेम बघा इकडे लक्ष द्या. कॉमन नेममध्ये लक्ष द्या इकडे. हा एवढा पार्ट का आहे, मिथाइल पार्ट आहे. इकडचा काढे इथाइल आहे. याला काय म्हणायचं, इथाइल मिथाइल इथर. इथाइल मिथाइल इथर. दिस इज व्हॉट गाइज, दिस इज अ कॉमन नेम ऑफ दिस फेलो. हा का आहे, दिस इज अ कॉमन नेम गाइज. CN मीन्स व्हॉट, कॉमन नेम. क्लिअर आहे. ह्या कंपाऊंड बद्दल काय अडचण. पुढे जायचं. हां नवीन एक्झाम्पल बघा गाईज. नवीन एक्झाम्पल, खूप सारे एक्झाम्पल आपल्याला चर्चा करायचं, कारण आयुपॅक नॉमेनक्लेचर इथरचं थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे आणि दररोजचं नाही, त्यामुळे आपण विसरून जातो. त्यामुळे एक्स्ट्रा एक्झाम्पल इथं करायचं नाही. टिप ऑफ द टंग हे गोष्टी आपल्या कशा पाहिजे, डोक्यामध्ये पाहिजे. बरोबर ना. आता फॉर एक्झाम्पल हा कंपाऊंड आहे गाईज, CH3 आहे, CH आहे, CH3 आहे, हा CH3, हा O आहे, CH आहे, हा CH3 आहे, हा CH3 आहे. याचं कॉमन नेम पण बघायचं आणि आयुपॅक नेम पण बघायचं गाईज. दिसायला मॉलिक्यूल एकदम छोटा वाटतो है ना सगळ्याला, है ना. किती वाटतो, एकदम छोटा वाटतो. कसा वाटतो, छोटा वाटतो. छोटा आहे का हा, तो छोटाच आहे तो, पण कळत नाही ते लवकर. आयुपॅक नेम का असेल, हा मिथॉक्सी प्रोपेन असेल. चुकलं, करेक्ट आहे. मोहिनीचं बरोबर आहे, करेक्ट आहे. टू मिथॉक्सी असेल ना गाईस. लक्षात घ्या याचं कसं असेल, नंबरिंग काय करायचं, अल्केन पार्टला नंबरिंग करायचं. 1 2 3. 2 नंबरला का आहे, 2 नंबरला मिथॉक्सी ग्रुप आहे, म्हणून ह्याला काय म्हणायचं,
2 मिथॉक्सी प्रोपेन म्हणायचं गाईज, प्रोपेन, 2 मिथॉक्सी प्रोपेन. लक्षात येते का? 2 मिथॉक्सी प्रोपेन. आता हे झालं आयुपॅक नेम गाईज. व्हॉट यू थिंक अबाउट कॉमन नेम गाईज? कॉमन नेम बद्दल काय असेल लक्षात घ्या. इकडचा पार्ट मिथाइल पार्ट आहे, इकडचा कोणता पार्ट आहे रे? आयसोप्रोपाइल पार्ट आहे. म्हणजे काय असेल? एम पहिले येतं का पी पहिले येतं? एम पहिले येतं का पी पहिले येतं? हा का नाव काय असेल मग याचं? आयसोप्रोपाइल मिथाइल हा ना, ह्याला पहिल्यांदा आयसोप्रोपाइल घ्या. आयसोप्रोपाइल, आयसोप्रोपाइल मिथाइल ईथर. पॉइंट क्लिअर आहे? येस नो? ऑनलाईन वाले क्लिअर होते का? ऑनलाईन वाले दिसत नाहीये. हा ना, दिसत नाहीये काही पण. क्लिअर आहे का? इथपर्यंत अडचण आहे काही? आता पुढे पुढच्या एक्झाम्पलकडे जायचं. पुढच्या एक्झाम्पलकडे जाऊयात गाईज. हा बघा, CS3 CH CS3 CH2O CS3 हा इथर आहे गाईज, है ना? हा ना, हा इथर आहे. तर मला इंटरेस्ट आहे आयपॅक नॉमेनक्लेचर पेक्षा मला कॉमन नेम मध्ये इंटरेस्ट आहे गाईज. लक्षात आलं का? पहिल्यांदा आपण कॉमन नेम डिस्कस करूयात. कॉमन नेम काय असेल रे बाबा याचं? कॉमन नेम काय असेल याचं? हा करेक्ट. एवढा जो पार्ट आहे ना गाईज, लक्षात घ्या, हे कळलं पाहिजे, फील झालं पाहिजे. बरोबर आहे? हा जो एवढा पार्ट आहे ना गाईज, हा कोणता पार्ट आहे? आयसोब्युटाइल पार्ट आहे. आयसोब्युटाइल, आयसोब्युटाइल मिथाइल इथर. लक्षात घ्या, आयसोब्युटाइल मिथाइल इथर. हे कळलं पाहिजे. आयसोब्युटाइल म्हणलं की काय? CS3 CH CS3 हा आयसोप्रोपाइल आहे. याला एक CH2 जोडलं की काय बनतो? हा आयसोब्युटाइल बनतो गाईज. हे लक्षातच ठेवायचं. लक्षात येते का? हे काय करायचं? लक्षातच ठेवायचं. क्लिअर आहे गाईज? व्हॉट इज आयुपॅक नेम ऑफ दिस फेलो गाईज? याचा आयुपॅक नेम काय असेल? लक्षात घ्या. कुणी कुठून नंबरिंग करायचं? इथून म्हणजे कुठं? क्लासमधनं का क्लासच्या बाहेरून? लक्षात घ्या, हा 1 नंबर असेल. 1 2 3. लक्षात आलं का? काय असेल मग? मिथॉक्सी पहिल्यांदा सुरू येईल का मिथाइल पहिल्यांदा सुरू येईल? मिथॉक्सी येईल ना पहिल्यांदा सुरू. 1 मिथॉक्सी 2 मिथाइल. काय असेल? प्रोपेन गाईज. काय असेल? प्रोपेन असेल. पॉइंट क्लिअर आहे गाईज? येस नो? 1 मिथॉक्सी 2 मिथाइल. क्लिअर आहे का? हा त्याचा आयुपॅक नेम असेल. लक्षात आलं का? त्यानंतर एक्झाम्पल बघा मुलांनो. त्यानंतर एक्झाम्पल बघा. असं एक एक्झाम्पल घेतो मी. सगळे एक्झाम्पल एक क्लिअर कट झाले पाहिजे तुम्हाला. असं पाठ झाले पाहिजे. पाठ कॉन्फिडन्स आला पाहिजे. हे CS3 आहे. दिस इज O. Here is a CS2. Here is a CS2. Here is a CS2. Here is a CS2 and here is a Cl. काय असेल? यस 4 क्लोरो. हा करेक्ट, करेक्ट. हरा लक्षात घ्या. नंबरिंग इथून करायचं. 1 2 3 4. 4 नंबरला कोण आहे? क्लोरीन आहे. म्हणून काय म्हणायचं याला? 4 क्लोरो म्हणायचं. 1 नंबरला काय आहे? हा मिथॉक्सी ग्रुप आहे. 1 मिथॉक्सी. आणि हे 4 कार्बनचा पॅरेंटल स्केल आहे. दॅट इज व्हॉट? ब्युटेन. दिस इज आयुपॅक नेम गाईज. ऑनलाईन वाले क्लिअर होते का? येस नो? पुढे जायचं का गाईज? हा ना, पुढे जायचं का? पुढे नेक्स्ट एक्झाम्पल गाईज. कॉमन नेम काय असेल याचं? कॉमन नेम प्रत्येकाला कॉमन नेम नसते. ह्याला म्हणू आता क्लोरोब्युटाइल मिथाइल इथर म्हणू शकतो आपण ह्याला. दिस इज व्हॉट? क्लोरोब्युटाइल मिथाइल इथर म्हणू शकतो. प्रत्येकाला कॉमन नेम म्हणायची गरज नाही, कारण तेवढा इथर हा तेवढा महत्त्वाचा नाहीये. लक्षात आलं का? क्लोरोब्युटाइल मिथाइल इथर म्हणलं तरी चालू शकतं. हा ना.
हां नंतर 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 CS3 C, here is a CS3, here is a CS3, here is a O, here is a CS3. What is IUPAC name of this fellow guys? साधं सोपं बेसिक लेक्चर आहे मुलांनो. आज आपण इथरचं आपण काय बघतोय, वी आर डिस्कसिंग ओनली व्हेरी बेसिक लेक्चर ऑफ इथर गाईज. IUPAC नॉमेनक्लेचर आलं पाहिजे तुम्हाला. यस यस चुकलं. करेक्ट 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 करेक्ट. 1 2 3 सेलेक्ट लॉन्गेस्ट पॉसिबल चेन ऑफ कार्बन गाइस, है ना. सिलेक्ट लॉन्गेस्ट पॉसिबल चेन ऑफ कार्बन. हा का असेल 2 नंबरला मिथॉक्सी ग्रुप आहे, 2 नंबरला मिथाइल ग्रुप आहे. संपला विषय. का असेल मग हा 2 मिथॉक्सी 2 मिथाइल प्रोपेन. क्लियर आहे. IUPAC कॉमन नेम काय असेल गाइस? व्हॉट इज द कॉमन नेम ऑफ दिस फेलो? टर्शियरी ब्यूटाइल मिथाइल इथर. टर्ट टर्ट ब्यूटाइल. क्लियर है? यस नो. ऑनलाइन वाले क्लियर होते का? चला प्रोसीड टू नेक्स्ट. यस नो. आता इकडे बघा, थोडंसं आता कॉम्प्लिकेटेड जाऊयात. हा दिस इज व्हॉट C2H5. हिअर इज व्हॉट OC2H5. इज इट इथर? हा इथर आहे का रे? इथर आहे का? हा आहे का इथर? यस इथर आहे. तर इथर आहे तर का असेल नाव? हां व्हॉट इज द पॅरेंटल अल्केन? ह्याच्यामध्ये पॅरेंटल अल्केन कोण असेल गाईज? मी जो आता हा पिंक कलरच्या पेनने लिहितो ना गाईज, हा पॅरेंटल अल्केन असेल. म्हणजे कोण असेल? सायक्लोहेक्झेन इज अ पॅरेंटल अल्केन. लक्षात येते का? नॉमेनक्लेचर करत असताना लक्षात घ्या. 1 2 3 लक्षात आलं का? म्हणजे काय असेल? 1 इथॉक्सी 1 इथॉक्सी 3 इथाइल सायक्लोहेक्झेन. क्लियर होते का? यस नो. हाँ shall I proceed to the next one? Next one is very important one guys. That is this ether is called as aromatic ether. This ether is called as aromatic ether OCS3. Common name is a very famous guys. ऑनलाईन वाली करणाऱ्या लोकांना पण येत असेल, है ना. कॉमन नेम काय असेल? है ना. कॉमन नेम काय असेल? ऑनलाईन करणाऱ्याला पण येत असेल. यस यस यस. क्या होगा भाई? कॉमन नेम क्या है इसका? अजिबात टोल्विन म्हणायचं नाही. अनिसॉल. CS3 रहने के बाद टोलिन रहेगा ना. ये तो अनिसॉल है भाई. ये क्या है? अनिसॉल. ये क्या भाई? अनिसॉल है. टोलिन अलग होता है भाई, CS3 होता है ना. सो लिव इट अबाउट दॅट, है ना. ह्याचं अजून कॉमन नेम का असेल? अनिसॉल कॉमन नेम आहे. अजूनही का असेल? मिथाइल फिनाइल इथर असेल का? M पहिले येतं का P पहिले येतं? M. मिथाइल फिनाइल इथर असेल का? असं लिहू शकतो ना याला. कसं लिहू शकतो? PHOCS3, है ना. मिथाइल फिनाइल इथर लिहू शकतो ना आपण, है ना. हा IUPAC नेम काय असेल याचं? मिथॉक्सीबेन्झीन. करेक्ट. काय असेल? मिथॉक्सीबेन्झीन असेल गाईस. मिथॉक्सीबेन्झीन इज IUPAC name of what? है ना. This fellow guys. Next, shall I proceed to the next one? Next one is last example we are taking from the nomenclature, है ना. ते असं असेल. OC2H5. फटाफट सांगा बरं सगळ्यांनी. OC2H5 इथॉक्सीबेन्झीन. IUPAC नेम काय असेल याचं?
क्लिअर आहे का? प्रोसीड करायचं आता पुढचं. खूपसं तुम्हाला झालं असेल. काय असेल? इथाइल मिथाइल इथर, इथाइल फिनाइल इथर ना. हा, इथेचं नाव काय असेल आयुपॅक नेम? हा ना, इथाइल इथाइल फिनाइल इथर. आणि कॉमन नेम आयुपॅक का असेल? इथॉक्सी, इथॉक्सी बेन्झीन. क्लियर आहे गाइज? यस नो? ऑनलाईन वाले क्लियर आहे का? इथॉक्सी बेन्झीन. नेक्स्ट वन इज गाइज स्ट्रक्चर ऑफ इथर. गाइज स्ट्रक्चर ऑफ इथर प्रोसीड करायचं का? स्ट्रक्चर ऑफ इथर मी ऑलरेडी तुम्हाला दिलेला आहे, तरी पण मी घेणार आहे. नेक्स्ट पॉइंट इज व्हॉट? स्ट्रक्चर ऑफ इथर. स्ट्रक्चर ऑफ इथर, हा ना. स्ट्रक्चर ऑफ इथर मध्ये हा इकडे लक्ष द्या. असं होतं का रे? हा इथं CS3 आहे, हा इथं O आहे, हा इथं CS3 आहे. गाइज पॉइंट क्लिअर आहे? है ना? येस नो? ह्याच्यामध्ये हा जो ऑक्सिजन आहे ना गाइज, हा ऑक्सिजन कोणता हायब्रिडाइज आहे? sp3 हायब्रिडाइज आहे. sp3 हायब्रिडाइज. sp3 हायब्रिडायझेशन विथ व्हॉट? लोन पेअर किती असतात इथे? 2 असतात. म्हणजे जॉमेट्री काय असायला याची शेप असेल ना, लोन पेअर आहेत म्हणजे शेप असेल, बेंट असेल गाइज. बेंट वॉटर सारखंच आहे ना हे. वॉटरचा बॉन्ड अँगल किती असतो? 104.5 असतो. ह्याचा किती असतो? 111.7 असतो गाइज. किती असतो? 111.7 असतो. लक्षात घ्या. याचं स्ट्रक्चर कसं असतं लक्षात घ्या. याचं स्ट्रक्चर अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न करा. मी स्ट्रक्चर लिहितो इथं. इथं लोन पेअर इथं असतात ना, इथं 2 लोन पेअर असतात गाइज. लक्षात घ्या. लोन पेअर इंट्रॅक्शन कसं असतं? जास्त असतं. हे पण इंट्रॅक्शन जास्त असतं. ह म्हणा, हा ना. ॲक्च्युली हे इंट्रॅक्शन कोणतं आहे? लोन पेअर इंट्रॅक्शन आहे. हे कोणतं आहे? सगळ्यात जास्त असतं अकॉर्डिंग टू VSEPR थिअरी. केमिकल बॉन्डिंगमध्ये आपण शिकलो होतात. हे कोणतं आहे? लोन पेअर बॉन्ड पेअर इंट्रॅक्शन. हा ना. इथं कोणतं आहे? लोन पेअर बॉन्ड पेअर इंट्रॅक्शन. इथं कोणतं आहे? बॉन्ड पेअर इंट्रॅक्शन. बरोबर ना? VSEPR थिअरीनुसार काय आहे? VSEPR EPR व्हॅलन्स सेल इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन थिअरी. ह्याच्यानुसार काय पॉस्टुलेट आहे? लोन पेअर इंट्रॅक्शन कसं असतं? स्ट्रॉंगेस्ट असतं. दॅन व्हॉट? लोन पेअर बॉन्ड पेअर इंट्रॅक्शन. आणि सगळ्यात कमी कोण असतं? बॉन्ड पेअर इंट्रॅक्शन असतं गाइज. पॉइंट क्लिअर आहे? पण इथं अजून एक इंट्रॅक्शन आहे गाइज. अकॉर्डिंग टू वॉटरमध्ये जर बघितलं, लक्षात घ्या. वॉटरमध्ये जर बघितलं तर वॉटरमध्ये बॉन्ड अँगल किती असतो रे? म्हणल्याप्रमाणे 104.5 असतो. 104.5 असतो डिग्री. हा ना. इथे एक लोन पेअर असतात, इथे एक लोन पेअर असतात. बरोबर ना? पण इथं बॉन्ड अँगल किती असतो बाबांनो? इथं बॉन्ड अँगल जो असतो थोडा जास्त असतो. हा ना. इथं जो बॉन्ड अँगल असतो थोडा जास्त असतो. तो किती असतो बघा, लक्षात घ्या. इथं एकदम व्यवस्थितपणे सांगण्याचा प्रयत्न करतो. इथं बॉन्ड अँगल 111.7 डिग्री असतो. अजून एक इंट्रॅक्शन ह्याच्यामध्ये असतं. गाइज लक्षात घ्या. कोणते इंट्रॅक्शन असतं ते बघा. ह्याच्यामध्ये अजून एक इंट्रॅक्शन असतं. त्या इंट्रॅक्शनचं नाव काय आहे? सी. इकडे बघा. हा जो CS3 ग्रुप आहे हा बल्की ग्रुप आहे. मोठा ग्रुप आहे. हा बल्की म्हणजे मोठा ग्रुप आहे. तो एकमेकाला काय करतो? रिपेल करतो. बॉन्ड अँगल किती यायला पाहिजे? इथं बॉन्ड अँगल 104.5 105च्या जवळपास यायला पाहिजे लॉजिकली. पण इथं H असेल तर तेवढा असू शकतो. पण इथे Hच्या ठिकाणी काय आहेत? मिथाइल ग्रुप आहेत ना. हॅबिडायशन तेच असेल. हॅबिडायशन sp3च असेल गाइज. लोन पेअर पण 2च असतील. हा ना. बॉन्ड अँगल जास्त असेल. टेट्रायडल पेक्षा जास्त असेल. टेट्रायडलचा बॉन्ड अँगल किती असतो? 109.5 डिग्री असतो. और 109.28 मिनिट असतो गाइज. लक्षात आलं का? ह्याच्यापेक्षा थोडासा जास्त असतो. बिकॉज ऑफ व्हॉट? बिकॉज ऑफ बल्कीनेस. हे मिथाइल ग्रुप कसे आहेत? बल्की ग्रुप आहेत गाइज. बल्की ग्रुप म्हणजे कसे? मोठे ग्रुप आहेत. कसे ग्रुप आहेत? बल्की ग्रुप आहेत. त्यामुळे काय होतं? हा एक ग्रुप स्वतःला एकमेकाला रिपेल करतात आणि बॉन्ड अँगल काय होतं? थोडासा वाढतो. दॅट्स व्हॉट ह्याचं बॉन्ड अँगल किती आहे? 111.7 डिग्री आहे. लाईफ मध्ये कधी विसरायचा नाही. त्यानंतर
बॉन्ड लेंथ बद्दल बघायचं आपल्याला. हा CO बॉन्ड लेंथ जनरली किती असते लक्षात घ्या. तुम्हाला दिलं होतं फिनॉलच्या वेळेस याचं एक एक्सप्लेनेशन दिलं होतं, तुम्ही विसरलात. तुमच्या वहीमध्ये पण आहे. इकडे बघा याची किती असते बॉन्ड लेंथ 141 पिकोमीटर असतं गाईस. इकडं पण किती असतं 141 पिकोमीटर असतं. 141 पिकोमीटर किती असतो हा बॉन्ड 141 पिकोमीटर PM ही बॉन्ड लेंथ असते. कोणती बॉन्ड लेंथ म्हणतात त्याला CO बॉन्ड लेंथ म्हणतात गाईस. कोणती CO बॉन्ड लेंथ लक्षात आलं पाहिजे. हे काय आहे हे आहे इथरचं स्ट्रक्चर. क्लिअर आहे का. महत्वाची गोष्ट काय होती त्याच्यामध्ये बॉन्ड अँगल आणि बॉन्ड लेंथ. आणि कशामुळं बॉन्ड अँगल जास्त आहे बरोबर ना. बिकॉज ऑफ 2 बल्की ग्रुप. इथरमध्ये 2 मोठे ग्रुप असतात ना 2 कार्बनच असतात. अजून जर याच्यावरती मोठा ग्रुप असेल तर अजून बॉन्ड अँगल अजून जास्त असेल. हा कन्सेप्ट झाला गाईज हा ना. पुढं जायचं का. नेक्स्ट वन इज व्हॉट आयसोमेरिझमकडे जायचं आपल्याला. आयसोमेरिझममध्ये हा ना याच्यामध्ये हा ना पुढं हेडिंग गाईज आयसोमेरिझम. ह्याच्यामध्ये हे मेटामर्स हे शो करतात हा ना. काय करतात हे मेटामेरिझम हा शो करतो. मेटामर्स असतात त्याचे हा ना. हा आयसोमेरिझम इथरमध्ये कोणतं आयसोमेरिझम असतं जनरली मेटामर्स जनरली शो करतात. ते मेटामेरिझम खूप शो करतं. याच्यामध्ये आयसोमेरिझम बघा आयसोमेरिझम है ना. आयसोमेरिझममध्ये हे काय शो करतात रे बाबांनो मेटामर्स शो करतात. काय शो करतात मेटामर्स म्हणजेच काय डिफरंट सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट अरेंजमेंट ऑफ अल्काइल ग्रुप अक्रॉस द ऑक्सिजन म्हणा ना. म्हणजेच काय सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट अरेंजमेंट ऑफ अल्काइल ग्रुप अक्रॉस कशाचा अक्रॉस ऑक्सिजन. क्लिअर आहे. आता पहिले एक्झाम्पल दिलेलं आहे गाईस ह्याच्यामध्ये C4H10O लक्षात घ्या. इथे एक एक्झाम्पल आहे. ते एक्झाम्पल कोणतं आहे बघा C4H10O. एक्झाम्पलकडे जाऊयात आपण आणि त्याचे कोणकोणते मेटामर्स बनतात ते बघूयात आपण है ना. पहिले एक्झाम्पल काय आहे C4H10O नावाचा हा एक मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे गाईस. दिस इज अ मॉलिक्युलर फॉर्म्युला. याचे मेटामर्स किती बनतात ते बघा गाईस लक्षात घ्या. ह्याचे मेटामर्स किती बनतात ते बघा. C4H10O म्हणजेच काय हा इथरचाच आहे. इथरचा कसं लक्षात ठेवायचं C4H10 हा तर कुणाचा झाला अल्केनचा झाला. फक्त एक्स्ट्रा ऍड काय होते ऑक्सिजन. अल्केन प्लस ऑक्सिजन हे काय असतं इथरचा मॉलिक्युलर फॉर्म्युला असतो गाईस. लक्षात येते का इथरचा मॉलिक्युलर फॉर्म्युला असतो. पॉईंट क्लिअर आहे गाईस. येस नो. हा कशाचा फॉर्म्युला असतो हा इथरचा मॉलिक्युलर फॉर्म्युला असतो गाईस. लक्षात येते का तुम्हाला. हां नंतर लक्षात घ्या. आता ह्याची कसे अरेंजमेंट होतात ते बघा. ह्याचे अरेंजमेंट कसे होतात ते बघा. पहिल्यांसुरू किती आहेत आपल्याकडे 1 2 3 हा 4. पहिली अरेंजमेंट अशी झाली हा ना. पहिली अरेंजमेंट अशी झाली का ह्याला हायड्रोजननी बॅलन्स करून टाका. ह्याची हायड्रोजननी काय करा ह्याची बॅलन्स करा. इथं काय असेल CS3 असेल. इथं काय असेल CS2 असेल. इथं काय असेल CS2 असेल. हा CS3 असेल. दिस इज व्हॉट कॉल्ड एज व्हॉट डायइथाइल इथर. याचं नाव काय आहे हा काय आहे डायइथाइल इथर. डायइथाइल इथर आहे गाईस. हा पहिली अरेंजमेंट झाली. दुसरी अरेंजमेंट कशी करायची रे लक्षात घ्या. मी ना हायड्रोजन बॅलन्स करत नाही विदाउट हायड्रोजन बॅलन्स करतो किंवा मी पुढच्या स्लाइडवरती लिहितो तुम्हाला व्यवस्थित दिसेल. लक्षात घ्या आपण काय बघतो C4H10O बघतो गाईस. पहिली अरेंजमेंट कोणती आहे CC हा पहिली अरेंजमेंट झाली. दुसरी अरेंजमेंट कशी असेल COCCC. नंतर तिसरी अरेंजमेंट कशी असेल CO ह्याच्यामध्ये क्रॉसिंग करा C आणि ह्याला ब्रँचिंग करा. हे असं झाला. म्हणजे ज्याचे जर स्ट्रक्चर ड्रॉ करायचं असतील आपल्याला तर कसे असतील बाबा नाही 3 मेटामर्स बनतील गाईस. लक्षात घ्या. याचे स्ट्रक्चर जर ड्रॉ करायचं असेल तर कसं असेल CS3 CS2O CS2 CS3 हा पहिलं झालं. दुसरं काय असेल CS3O CH2 CS3 असेल. तिसरं काय असेल CS3 CS2 O
CH हा आयसोप्रोपाइल ग्रुप असेल. लक्षात आलं का? ह्याचं नाव काय रे बाबांनो? फटाफटीचे नाव अंडरस्टँड करून घ्या. हा डायइथाइल इथर. डायइथाइल इथर. पॉइंट क्लिअर आहे का? ह्याचं नाव काय आहे? पी पहिले येतं का एम पहिले येतं? अरे एम पहिले येतं का पी पहिले येतं? हा हा एम येतं ना, त्याला पण सांगायचं का? मिथाइल प्रोपाइल इथर. ह्याचं नाव काय असेल? आयसोप्रोपाइल मिथाइल इथर. आयसोप्रोपाइल मिथाइल इथर म्हणजे C4 चे किती मेटामर्स बनतात? 3 मेटामर्स बनतात. पॉइंट क्लिअर आहे गाईज? क्लिअर आहे का? हा नंतर एक एक तुम्हाला देतो, तुम्ही घरी करा है ना. C5 घरी करा. C5H12O हा है ना, ह्याची आयसोमर्स तुम्ही घरी करू शकता. NCERT मधील NCERT मध्ये वाचू शकता तुम्ही. त्याच्यानंतर गाईज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इज व्हॉट? ह्याचे फंक्शनल आयसोमर कोण असतात गाईज? लक्षात घ्या, हे फंक्शनल आयसोमर पण दाखवतात. लक्षात घ्या, फंक्शनल आयसोमर कोण असतात? ह्याचे फंक्शनल आयसोमर पण असतात. फंक्शनल आयसोमर हा ना, लक्षात घ्या. हा फंक्शनल आयसोमर कोण असतो? इथर. इथर एक झाला. दुसरा कोणता असतो? अल्कोहोल असतो गाईज. दुसरा कोणता असतो? अल्कोहोल ना. इथरचा फंक्शनल आयसोमर कोण असतो? अल्कोहोल ना. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे एक्झाम्पल आहे गाईज. हे 2 फंक्शनल आयसोमर्स आहेत. का असेल बाबांनो? C2H6O हा मॉलिक्युलर फॉर्म्युला. याचा इथर बनेल का? बनेल ना. कसं? CH3O बघा बरं किती झाला? हा C2 झाला बरोबर ना. 2 2 C. H किती झाले? 6 झाले. O झाला. आला का? हा इथर आहे ना. हा ह्याचाच अल्कोहोल कसा असेल? CH3 CH2OH दॅट इज अल्कोहोल गाईज, इथेनॉल. क्लिअर आहे का? हे म्हणजेच काय आहेत बाबांनो? इथर आणि अल्कोहोल हे फंक्शनल आयसोमर्स आहेत. लक्षात आलं का गाईज? हे फक्त इंट्रोडक्शन झालं इथर बद्दलचं. लक्षात येते का? होप सो तुम्हाला हा इंट्रोडक्टरी पार्ट कळाला असेल इथर बद्दलचा. आता आपल्याला चालू काय करायचं आहे? आपल्याला चालू करायचं आहे इमिजिएटली प्रिपरेशन ऑफ इथर. खूप भारी भारी प्रिपरेशन बघायचं पोरांनो आपल्याला. लक्षात येते का? हे फक्त आणि व्यवस्थितपणे 6-7 मिनिटाचा ब्रेक असेल. 7 मिनिटाच्या ब्रेक नंतर तुम्हाला हे पूर्ण लिहायचं आहे हा ना. आणि पुन्हा आपल्याला प्रिपरेशनला ऑफ इथरकडे जायचं आहे. लिहून घ्या फास्ट.